नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ सुरुवातीला मी तुमचं स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत इयत्ता चौथी स्कॉलरशिपच्या पुस्तकातील बुद्धिमत्ता, त्यात स्वाध्याय 2.4 इंग्रजी अक्षरमाला वर्णमाला। या सुरुवातीला विद्यार्थी मित्रांनो ए पासून वाय पर्यंतचे 5-5 अंकांचे गट या ठिकाणी केलेले आहेत। हे तुमचे तोंडीपाठ असले पाहिजे। त्यानंतर तुम्हाला जर विचारण्यात आला यमचा अंक काय आहे, तर यम हा 13व्या नंबरवर येतो असं तुम्हाला लगेच सांगता यायला हवे। ह्या पद्धतीने तुम्ही ते पाठ करून घ्यायचे। पहा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला समजण्यासाठी मी प्रत्येक प्रश्नाचा वर या ठिकाणी नंबर लिहून ठेवलेले आहेत। आता प्रश्नात काय सांगितले बघा, पुढील प्रत्येक प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा। मग या ठिकाणी असं बघितलं तर तुम्हाला काहीच कळणार नाही। त्यासाठी काय करायचं, बी चा क्रमांक 2 लिहून टाका, एफ चा क्रमांक 6, जी चा क्रमांक 7, जी चा क्रमांक 7, आय चा क्रमांक 9, के चा क्रमांक 11, एफ चा क्रमांक 6, एच 8, जे 10, ई 5, जी 7 आणि एल दिलेला आहे 12। हे लिहिल्यानंतर यांच्यात एकाचा गॅप आहे, दोनाचा गॅप आहे, वर्ग संख्या दिलेल्या आहेत, एखादा टेबल दिलेला आहे, गुणाकार करून पुढची संख्या येते। या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी विचार करावा लागेल। बघूया या ठिकाणी 2 नंतर 3, 4, 5 आणि 6, 4 चा गॅप आहे म्हणजे चौथ्या नंबरवर पुढचा अंक येतोय। 6 नंतर 7, 1 चा जे 1 मिळवला की पुढची संख्या मिळते। जी 7 नंतर 8 आणि 9, 2 चा गॅप। 9 नंतर 10 आणि 11, 2 चा गॅप होतोय। पुन्हा एफ आणि 6 आणि 8, 2 चा गॅप। 8 आणि 10, 2 चा गॅप आहे। 5 नंतर 6, 7, 2 चा गॅप आहे। 7 नंतर 8, 9, 10, 11, 12, 5 चा गॅप आहे। मग या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 2 चा गॅप, इथं पण 2 चा गॅप, इथं वेगळा आहे, इथं वेगळा आहे। पण ह्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हा गटात बसत नाहीये, मग हा पण बसत नाहीये सर। पण विद्यार्थी मित्रांनो ह्या ठिकाणी जर बघितलं तर 2-2 चा गॅप येतोय, तर ह्या ठिकाणी इथं 2 दिलेला आहे, इथं तो 2 ही नाही आणि काहीच नाही। म्हणून या ठिकाणी पुन्हा काय चुकले, त्यांचा यल देताना या ठिकाणी पुस्तक छापत असताना त्यांचं चूक झाली असेल। म्हणून या ठिकाणी 7 नंतर काय येतो 8 आणि 9, 9 नंबरवर येतो आय, तर इथं असला पाहिजे होता आय, म्हणजे यांच्यात कितीचा गॅप आला असता, 2-2 चा। मग त्याच पद्धतीने याचा 2-2 चा गॅप येत नाही, म्हणजे पहिला पर्याय हा गटात बसत नाही। पुढचा प्रश्न बघूया, दुसरा काय सांगितलेलं आहे। पुन्हा सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला काय करणार, त्यांचे अंक काय क्रमाने आलेले ते लिहून घ्यायचे। पी चा क्रमांक 16, एच चा क्रमांक 19, यू चा क्रमांक 21, एक्स चा क्रमांक 24, आय चा क्रमांक 9, एफ चा क्रमांक 6, ए चा क्रमांक 1 आणि डी चा क्रमांक 4। हे लिहिल्यानंतर यांच्यात काही गॅप येतोय का तो शोधूया। 16 नंतर 17, 18, 19, 3 चा गॅप आहे। 21 नंतर 22, 23, 24, 3 चा गॅप आहे। 9 नंतर पुढे 10, 11, 12, 13 किंवा 12 यायला होता, पण इथं तसं झालेलं नाहीये। 1 नंतर 2, 3, 4, पुन्हा 3 चा गॅप आहे। तुम्ही म्हणा सर या ठिकाणी पण 3 चा गॅप आहे, पण पहा विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीची संख्या छोटी, नंतरची संख्या मोठी आहे। सुरुवातीची संख्या छोटी, नंतरची संख्या मोठी आहे। इथं पण त्याच पद्धतीने क्रम आहे, पण इथला जो क्रम आहे सुरुवातीची संख्या मोठी, नंतरची संख्या छोटी आलेली, म्हणून ही गटात बसणार नाही। पुढचा प्रश्न बघूया, तिसरा। लवकर लवकर वेळ न वाया घालता लगेच क्रमांक लिहा। 1 नंबर नंतर 6, के चा क्रमांक आहे 11, सी चा क्रमांक 3, एच चा 8, एम चा 13, डी चा 3, एन चा 14, आय चा 9,
बी चा 2, जी चा 7 आणि एल चा 12 क्रमांक लिहिल्यानंतर पुन्हा यांच्यात कितीचा गॅप येतोय ते बघा. इथं 11 विद्यार्थी मित्रांनो. चला, एक नंतर 2 3 4 5 6 कितीचा गॅप मिळाला? 5चा. 6 नंतर 7 8 9 10 11 पुन्हा 5चा गॅप. म्हणजे मागच्या अंकेत 5 मिळवले तर पुढची संख्या मिळते, मागच्या अंकेत 5 मिळवले तर पुढची संख्या मिळते. 3 4 5 6 7 8 5चा गॅप. 8 नंतर 9 10 11 12 13 5चा गॅप. 3 नंतर 4 5 6 7 8 9 10 11 12 13 इथं जास्त गॅप आहे, खूप मोठा गॅप होतोय. 2 नंतर 3 4 5 6 7 7 नंतर 8 9 10 11 12 प्रत्येक ठिकाणी 5-5चा गॅप आहे. या ठिकाणी 5-5चा गॅप येत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 गटात बसणार नाही. पुढचा प्रश्न पुन्हा लिहा. सी चा क्रमांक 3, एच चा क्रमांक 8, एम चा क्रमांक 13, डब्ल्यू चा क्रमांक 23. सर एकच अंक आहे, मग गॅप का बघणार? मग ह्या ठिकाणी बघायचं वर्गसंख्या दिलीये, मूळ संख्या दिलीये, घनसंख्या येणार नाही, कारण घनसंख्या खूप मोठ्या होतात आणि इथं 26 अंक आहेत. मग ह्या पद्धतीने तुम्हाला विचार करावा लागेल, किंवा एखाद्या अंकाचा टेबल दिलेला आहे का क्रमाने येणारा, तो पण विचार करावा लागेल. आता या ठिकाणी 3 8 13 आता 3 मूळ संख्या आहे, 8 मूळ संख्या नाही, 13 मूळ संख्या आहे, 23 मूळ संख्या आहे. मग या मूळ संख्यांचा गट आहे, ही मूळ संख्या नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 गटात बसणार नाही. पुढचा प्रश्न आहे 5वा. यांचा पुन्हा क्रमांक लिहा. व्ही चा क्रमांक 22, क्यू चा क्रमांक 17, एल चा क्रमांक 12, जी चा क्रमांक, जी कुठे गेला 7 आणि बी चा क्रमांक 2. इथे लिहायला अडचण होते विद्यार्थी मित्रांनो, तेव्हा समजून घ्या. डब्ल्यू चा क्रमांक आहे 23, आर चा क्रमांक आहे 18, एम चा आहे 13, एच चा 8, सी चा आहे 3, नंतर एक्स चा क्रमांक आहे 23, एच चा 19, एन चा 14, एल चा 12 आणि डी चा क्रमांक आहे 4. पुन्हा यू व्ही. अरे या ठिकाणी बघितल्याशिवाय विद्यार्थी मित्रांनो करतोय, या ठिकाणी गॅप तर काही दिसत नाहीये, पण यू आय हे जे अंक आहेत हे उलट क्रमाने दिले. तर मी जर इकडनं वाचले बघा, ए ई आय ओ यू, बघितल्याशिवाय आपल्याला करतोय विद्यार्थी मित्रांनो. मग अशा वेळेस पण ही तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. बघा ए ई आय ओ यू हे काय आहे? स्वर, आणि हे दिलेले सर्व काय आहे? व्यंजन आहेत, म्हणून हे या गटात बसणार नाही, कारण व्यंजनांचा गट आणि हा स्वर. मी इथपर्यंत पोहोचल्यानंतर मला लक्षात आलं की अरे हे तर स्वर दिसत आहेत. एवढा तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. पुढचा प्रश्न 6वा, म्हणजे प्रश्नाला वेळ लागेल हमखास 1.5 मिनिटं. तुमची जर प्रॅक्टिस असेल तर 1 मिनिटात किंवा 1.5 ते 2 मिनिटं तुम्हाला लागतील, पण आपल्याला जर वेळ वाचवायचा आहे म्हणून हे पाठ करून ठेवा. चला पुढचा प्रश्न डी चा क्रमांक 4, जी चा क्रमांक 7, के चा क्रमांक 11, एन चा 14, एस चा क्रमांक 19, यू चा 21, व्ही चा क्रमांक 22 आणि वाय चा 25. कितीचा गॅप आहे? गॅपच असला पाहिजे. 4 नंतर 5 6 7 3 चा गॅप, 11 नंतर 12 13 14 3 चा गॅप, 19 नंतर 20 21 2 चा गॅप, 22 नंतर 23 24 25 3 चा गॅप. प्रत्येकात कितीचा गॅप मिळतोय? 3 चा. म्हणून या ठिकाणी गणात काय बसणार नाही? पर्याय क्रमांक 3, कारण तिथं 2 चा गॅप येतोय. पुढचा प्रश्न 7वा. विद्यार्थी मित्रांनो वेळ लागतोय पण लागू द्या, कारण समजून घेणं महत्वाचं आहे. वाटल्यास तर उरलेले प्रश्न मी तुम्हाला घरून देईल सोडवायला. वाय चा क्रमांक 25, ए चा क्रमांक 1, एम चा 13, आर चा क्रमांक 18 पुन्हा 18, एल चा क्रमांक 12 आणि एन चा क्रमांक 14. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बघल्याशनी
पहिली संख्या शेवटची संख्या, नंतर दोघी बाजूने 13 13, नंतर 18, इकडनं तो 18 येत नाही, म्हणजे सारखे क्रमांक जर बघितले मी तसा विचार केला तर ते येत नाहीये. मग काय विचार करावा लागेल, यांचा वर्गसंख्या नाही, मूळ नाही, सारखे सारखे जर बघितले तर हे पण नाही, हे पण सारखे येत नाही. मग बेरीज करून बघूया. 25 आणि 1 26 होतात, 13 13 दुनी 26, 18 दुनी 36, 12 आणि 14 26. बघा विद्यार्थी मित्रांनो, यांची बेरीज 26 26 26, यांची बेरीज 26 येत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 गटात बसणार नाही. म्हणजे या ठिकाणी बेरीज वजा बाकीचाही आपल्याला विचार करावा लागणार आहे. पुढचा प्रश्न 8वा. सी, आता बैल्याशाने कळत नाही. सी चा क्रमांक 3, ई चा क्रमांक 5, एफ चा क्रमांक 6, डी चा क्रमांक 4, एम चा क्रमांक 13, ओ चा 15, पी चा 16 आणि एन चा 14. आय चा क्रमांक 9, एफ चा क्रमांक 6, एच चा क्रमांक 8, जी चा क्रमांक 7, आर चा क्रमांक 18, टी चा क्रमांक 20, यू चा क्रमांक 21 आणि एस चा क्रमांक 19. या ठिकाणी बघूया काय दिलेलं आहे. तर बेरीज वजाबाकी नाही. 3 4 5, 6 नंतर एकाचा 4चा गॅप. या ठिकाणी 2 3 नंतर 4 5, 2चा गॅप आला. 5 नंतर 6, 1चा गॅप. 6 नंतर 7, सॉरी 4 नंतर उलट आहे. 4 नंतर 5 आणि 6, 2चा गॅप. यम 13 नंतर 14 15, 2चा गॅप. क्रमाने 1 14 15 16, रिटर्न 9 10, सॉरी पुढे बघूया. याच्यात लहान मोठी संख्या होती तर छोटी संख्या आली आहे, इथं मोठी आली. 18 नंतर 19 20, नंतर 21, नंतर रिटर्न 21 नंतर 20 21, 2चा गॅप. 9 6 नंतर 7 8 9, 3चा गॅप. 7 2चा गॅप. पुन्हा 7 नंतर 8, 1चा गॅप. बघा विद्यार्थी मित्रांनो, याला खूप विचार करावा लागलेला प्रश्न हा. या ठिकाणी काय, यांचा जो गॅप बघितला तर इथं पहिल्याचा 2 1 आणि याचा जो गॅप आहे तो शेवटची संख्या काय येते, रिटर्न येते लहान. त्याच्यानंतर त्याच्यात +2 केले तर मधली संख्या येते. इथं पण बघा सुरुवातीला 2चा, पहिली संख्या लहान मोठी, पहिली संख्या लहान मोठी, पहिली संख्या लहान मोठी. इथं नाही, पहिली संख्या लहान नंतर मोठी. त्यानंतर इथं दिलेला आहे 4. डी 4 नंतर 2 मिळवले 6, 14 मध्ये 2 मिळवले 16, 7 मध्ये 2 मिळवले तर 9 या लावा. इथं येत नाहीये म्हणून गेला. 19 मध्ये 2 मिळवले तर 21. या पद्धतीने आपण विचार करू शकतो. 2 1 2 1 चा गॅप, म्हणून पर्याय क्रमांक 3 या गटात बसत नाही. याला आणखी एक क्लुप्ती आहे, पण वेळ खूप लागतो म्हणून मी ती घेत नाही, कारण यांचे क्रमांक लिहिल्यानंतर काय आहे ते पण सांगता येतं. पुढचा प्रश्न 9वा. ई चा क्रमांक 5, यू चा क्रमांक 21, ए चा क्रमांक 1, ई चा क्रमांक 5, ई चा क्रमांक 5, आय चा क्रमांक 9, आय चा क्रमांक 9, ओ चा क्रमांक 15. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी AEIO असं येतंय. म्हणजे या ठिकाणी काय काय येतंय बघा. म्हणजे सोडवताना लक्षात येतंय की AEIOU ह्या स्वरचाच वापर केलेला आहे. स्वरचा व्यतिरिक्त या ठिकाणी दुसरे अक्षर आलेले नाहीत. AEIO 1 2 3 4 5, AEIOU. आता ई चा क्रमांक काय दिलेला आहे 5, नंतर यू चा आहे 21. त्या पद्धतीने विचार करून येणार नाही. मग इथं ई चा क्रमांक टाकूया. ई चा काय आहे 2, यू चा 5, ए चा 1, ई चा 2, ई चा 2, आय चा 3, आय चा 3 आणि ओ चा 4.
1 2 3 4 3 4 सॉरी 2 3 3 4. मग या ठिकाणी बैलाशाने विद्यार्थी मित्रांनो 2 नंतर पुढचा अंक बघा, ए नंतर ई क्रमाने आलाय, नंतर ई नंतर आय क्रमाने आलाय, नंतर आय नंतर ओ क्रमाने आलाय. इथं तसं आलेलं नाही म्हणून हा गटात बसणार नाही. आणखी वेगळ्या पद्धतीने तुम्ही विचार करू शकता, पण तेवढा वेळ नसल्यामुळे मी लवकर घेतोय कारण व्हिडिओ खूप मोठा होतो. पुढचा प्रश्न 10वा. या ठिकाणी पुन्हा नंबर लिहा. काय दिलेले आहे तर डी चा क्रमांक 4, एल चा क्रमांक 12, सी चा क्रमांक 3, आय चा क्रमांक 9, बी चा क्रमांक 2, एफ चा क्रमांक 6, ए चा क्रमांक 1, बी चा क्रमांक 2. लिहिल्यानंतर बैलाशाने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला कळतंय की मूळ संख्या नाही, घन नाही, पण बघा 4 चा वर्ग नाही, 4 चा वर्ग नाही, 4 गुणिले किती मिळवले, 4 चा दुन्या 4 त्रिक 12, 4 गुणिले 3 12, 3 3 3 7 3 त्रिक 9, 3 गुणिले 3 12, 2 गुणिले 3 6 आणि 1 गुणिले 3 केलं तर इथं 3 पाहिजे होता म्हणजे सी, तो गटात बसत नाही. तुमच्या लक्षात आलं असेल प्रत्येक संख्येला 3 ने गुणून पुढचं अक्षर आपल्याला मिळत आहे. पुढचा आहे 11वा. आता या ठिकाणी काय दिलाय ए चा क्रमांक 1, डी चा क्रमांक 4, एच चा क्रमांक 8, सी चा क्रमांक 3, आय चा क्रमांक 9, बी चा क्रमांक 2, डी चा क्रमांक 4. मग बघा विद्यार्थी मित्रांनो बैलांतर या ठिकाणी लगेच लक्षात येते. मला कुठे लक्षात आलं, इकडे नाही पण शेवट 3 आणि 4 बैठल्यानंतर 3 मध्ये 3 चा वर्ग 9, 2 चा वर्ग 4, 1 चा वर्ग 1, पण 4 चा वर्ग 16 येतो, इथं तो दिलेला नाही. इथं 2 ने गुणाकार करून पुढची संख्या दिलेली बघा. 1 चा वर्ग 1, 3 चा वर्ग 9, 2 चा वर्ग 4, म्हणून पर्याय क्रमांक 2 एक गटात बसणार नाही. पुढचं बघूया काय दिलेलं आहे. एफ चा क्रमांक 6, एल चा क्रमांक 12, एक्स चा क्रमांक काय आहे 24, जी चा क्रमांक 7, एन चा क्रमांक 14. अरे लिहितानाच करतोय विद्यार्थी मित्रांनो. वाय चा 25, सी चा क्रमांक 3, एफ चा क्रमांक 6, एल चा क्रमांक 12, ई चा क्रमांक 5, जे चा क्रमांक 10, टी चा क्रमांक कुठे गेला 20. बघा काही प्रश्न असे की लिहितानाच तुम्हाला ती क्लुप्ती येते बघा. 6 गुणिले 2 केले तर 12 होतात म्हणजे पुढचा अक्षर मिळते. 12 गुणिले 2 केलं तर x म्हणजे 24 येत आहेत. 7 गुणिले 2 24 आणि 24 गुणिले 2 तर 28 येत नाहीये. 3 गुणिले 2 6, 6 गुणिले 2 12, पुन्हा 5 गुणिले 2 10 आणि 10 गुणिले 2 20. हे बरोबर येत आहेत म्हणजे गटात काय बसत नाही, पर्याय क्रमांक 2. आता पुढचे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला HW देतो कारण भरपूर प्रश्न आहेत, तर हे सर्व राहिलेले प्रश्न तुम्हाला उर्वरित HW ला, कारण वेळ पण खूप लागेल, व्हिडिओ पण खूप मोठा होईल, म्हणून राहिलेले जे प्रश्न आहेत तुम्ही HW सोडवायचे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, भेटूया उद्याच्या दिवशी पुढच्या व्हिडिओमध्ये.